हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण वेगळ्या पद्धतीने परत एक राखी शिकणार आहोत। सो अशी मी राखी केलेली आहे। त्यासाठी लागणारे हे मटेरियल आहे। सो लेट्स गेट स्टार्टेड। फर्स्ट ऑफ ऑल आपण मॅजिक रिंग करून घेणार आहोत। मॅजिक रिंग करून आपल्याला 2 चेन करायचे आहेत। आता आपल्याला इथून 5 पेटल्स टोटल करायचे आहेत। आता आपण 2 चेन करायचे स्टार्टिंगला। फर्स्ट झाली, सेकंड चेन। आता आपल्याला डबल क्रोशे करायचे आहे 2 टाइम। यान ओव्हर करून घ्यायचं आहे। हुक इन्सर्ट करून पहिल्या 2 लूप मधून इन्सर्ट करायचे, नंतर सेकंड 2 लूप मध्ये असे 2 वेळा आपल्याला डबल क्रोशिया करायचा। आता आपल्याला 2 चेन करून स्लिप नॉट बांधून घ्यायची। यावेळेस आपल्याला आता 2 चेन करायच्यात आणि स्लिप नॉट घ्यायची। आता रिपीट हीच प्रोसेस आपल्याला 5 टाइम्स करायची आहे। 2 चेन, डबल क्रोशिया, परत डबल क्रोशिया, 2 चेन आणि स्लिप नॉट, हेच रिपीट करायचे। आता ही लास्टची पेटल्स करून झाली। ह्याच्यानंतर या एक चेन करायची, एक चेन करून यान ओव्हर करून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे। टाईट नॉट बांधायची लास्टला चेन आणि यान कट करून घ्यायचे। आणि जे मॅजिक रिंग आहे आपली ती क्लोज करून घ्यायची एकदम टाईटली। सगळे असे पेटल्स आपले दिसले पाहिजे ओपन, आणि नॉट बांधून घ्यायची। आता परत आपल्याला 2 व्हाईट कलरचे फ्लावर्स करायचे। सेम तीच प्रोसेस आहे। मॅजिक रिंग करायची, 2 चेन, डबल क्रोशिया 2दा, परत 2 चेन, स्लिप नॉट, तेच 5 टाइम्स आपल्याला करायचं आहे। अशा आपल्याला व्हाईट कलरचे 2 फ्लावर्स आणि एक तुमचा जो आवडती कलर असेल त्याचा एक, असे 3 फ्लावर्स करायचे आहेत आपल्याला। सेम पॅटर्न यूज करायचं आहे तिघांना पण।
फ्लॉवर झालेत. आता ह्याच्या अगोदर आपल्याला बीड्स जॉईन करून घ्यायचे. जो आपला एक्स्ट्रा यान उरला आहे त्यानेच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. आधी यान ओव्हर करून घ्यायचं आहे फ्रंट साईडला आणि त्यातच बीड्स ॲड करायचे आहेत. तिन्ही फ्लॉवरला सेम पद्धतीने बीड्स ॲड करून घ्या. लास्टला जे यान आहे ते टाईटली नॉट बांधून घ्यायची आहे आणि तुम्ही कट करून बी टाकू शकता नंतर. हे जे फ्लावर्स ते आपल्याला टिच करून घ्यायचे ते एकत्र टाईटली. माझी स्टेपिस्टिक नीडल मोठी असल्यामुळे ते मला जमलं नाही म्हणून मी हुकनीच ते अटॅच केलं आहे. तुमची जर स्टेपिस्टिक नीडल बारीक असेल तर तुमचं होऊ शकतं इझिली. यान कट करून घ्यायचे आपल्याला साईडच्या ह्याला. जसं तुम्हाला जेवढं यूज होणार आहे तेवढंच कट करून घ्यायचं आहे. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला ते अटॅच करायचं आहे. आणि बीड्स ॲड करायचे डायरेक्ट त्यालाच. सोपा ट्युटोरियल कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके बाय.